महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेली श्री ज्योतिबाची यात्रा 12 एप्रिल रोजी होतीये. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं पंचगंगा नदीघाटाची स्वच्छता केली आहे. त्याचबरोबर यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागानं यात्रा कालावधीत 125 जादा गाड्यांची सोय केली आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून या गाड्या पंचगंगा नदी घाटमार्गे ज्योतिबाकडे रवाना होतील. यात्रा कालावधीत ही बस सेवा 24 तास सुरू राहणार आहे. चैत्रवारी ज्योतिबा यात्रेसाठी कोल्हापूर स्टँड व पंचगंगा स्टँड प्रवाशासाठी दर 15-20 मिनिटाला अहोरात्र गाड्या चालू ठेवलेल्या आहेत आणि यात्रा संपेपर्यंत प्रवाशांसाठी ही अहोरात्र सेवा चालू राहील. प्रवासी वर्गाने याचा लाभ घ्यावा. यात्रेकरूंसाठी पंचगंगा आरती भक्त मंडळानं महिलांसाठी बंदिस्त स्नानगृह उभारली आहेत. यावर्षी त्यांच्या या उपक्रमाचं 10वं वर्ष आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित राहून पाण्याची व्यवस्था केलेली आहे. बिस्लरी आरोग्य शिबिर बसवलेलं आहे आणि त्यानंतर लेडीज शॉवर केलेले आहेत. ते पण बंदिस्त आहेत की जेणेकरून लेडीजना प्युअर सिक्युअरमध्ये ही सगळी योजना आहे. शुक्रवार ते रविवार असे 3 दिवस भाविकांच्या सेवेसाठी भक्त मंडळाचे सदस्य दिवस रात्र कार्यरत असणार आहेत. तसंच यात्रा कालावधीत पंचगंगा नदी घाटावर यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी महापालिकेचं अग्निशमन दल कार्यरत राहणार आहे.